जून महिना संपत आलेला आहे, मात्र अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही। 2 दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। त्या दरम्यान काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद देखील झालेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा झाला होता। मात्र दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर ज्या भागामध्ये पेरण्यांचा खोळंबा झालेला होता त्या भागामध्ये पेरण्यांच्या कामांना वेग आलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनची लागवड केलेली आहे। सोबतच काही भागामध्ये ज्या भागामध्ये शेतकऱ्यांनी बियाणे लागवड केलं होतं, मात्र पावसाअभावी पिकं निघाली नव्हती आणि काही ठिकाणी अंकुर निघाले होते। तर ज्या भागामध्ये पीक अंकुरलेलं नव्हतं त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा बियाण्यांची लागवड करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आणि यासोबतच 2 दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। असं असलं तरी अजूनही जून महिना आता संपत आलेला असताना अजूनही पावसाने सरासरी मात्र गाठलेली दिसत आहे। महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।